किचन माझं हो बघायला त्यांनी आता जस्ट विचारलं नाही उद्या त्यांचं आता चालू आहे उद्या रात्री इंदोरला येते बाहेर रात्री इंदोरला आल्यानंतर मग म्हणजे सोमवारी 8 वाजेपर्यंत मी आता त्या साहेबांना कॉल केला प्लस सर बोला होणार आहे कलेक्टर महोदय आणि एसपी महोदय आणि मग बाकी जे इथं जे पत्रव्यवहार जे एसपी साहेब करतील मला करते आणि सोमवार बाकी सकाळी सलामी आणि सकाळी तुम्ही सगळे नव्हते 5 मिनिटे आपल्याला भारत मातेच्या सुपुत्र चेतन यांचं दुर्दैवाने ट्रेनमध्ये निधन ड्युटी करत असताना भारत मातेची सेवा करत असताना परत येत असताना त्यांचं व्हेकल जे ते अचानक दरीत कोसळल्यामुळे जवळपास 12 जवान आपले त्याच्यात जखमी झाले होते. या ठिकाणी स्पॉटवरती 3 जवान एक कोल्हापूरचे शहीद झाले होते. चेतनजी हे जखमी होते. निपाडमध्ये त्यांच्यावर जवळपास 5 दिवस ट्रीटमेंट करण्यात आली पण दुर्दैवाने काळाने अखेर त्यांच्यावरती झडप झाली आणि भारत मातेच्या सुपुत्राला बलिदान झाले. मोठा वाईट प्रसंग बिकट प्रसंग त्यांच्या कुटुंबावर. एक स्वप्न असतं आई वडिलांचं माझा मुलगा देशाची सेवा करत असताना सुखरूप परत आला पाहिजे. प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं पण दुर्दैवाने देवाने आपल्याला त्यांच्यात नाही गेलो. ते गेल्याचं दुःख त्यांच्या आई वडिलांना आहे, सर्व समाजाला आहे. भारत मातेच्या सुपुत्राला मानवंदना देत असताना देवाला हीच प्रार्थना करेल की त्यांच्या पवित्र आत्म्याला घेतला. सोमवारी त्यांचं विधिवत आपण त्यांना सलामी देणार आहोत आणि सोमवारी कदाचित सकाळच्या वेळेला 9-10 वाजता त्यांचा हा प्रोसेस जी आहे ती इथे कंप्लीट होणार. त्याच्या घरावरती मोठं संकट आलं. सगळे कार्यकर्ते तिथे थांबवून त्यांच्या आई वडिलांना देश देत आहेत. त्यांना सांगतायत की आपल्यातला गेला जरी असलं तर आपला हा मुलगा शहीद झालेला आहे आणि चेतने हे नाव कमवलेलं आहे. शेवटी दुःख असतं. या दुःखातनं त्यांना सावरण्यासाठी देव त्यांना शक्ती देवाचीच आपण प्रार्थना करूया आणि परवा त्यांचे जे प्रोसेस होईल त्या प्रोसेसमध्ये भारत मातेच्या लाडक्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने तिथे यावं ही विनंती आहे. आणि करत असताना शांतता आणि त्यांना मान सन्मान कसा राखावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. तहसीलदार महोदय थोरात साहेब, आपले PSI साळवे साहेब हे सुद्धा इथे येत आहे. त्यांनी सहकार्य केलं. डिपार्टमेंटच्या वतीनं सारेजण सहकार्य करते. आदरणीय कलेक्टर महोदय, आदरणीय SP साहेब त्यांचंही कम्युनिकेशन चालू आहे आणि मिलिटरीचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्याशी सातत्याने संपर्क चालू आहे. ज्या पद्धतीने तिकडनं निरोप होईल त्याने पद्धतीने पुढच्या प्रोग्राम जो असेल तो ठरवण्यात येईल.